आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. भयान अंधाराने होते जीव कोंडून गेले, भयान अंधाराने होते जीव कोंडून गेले, जोखड वाहत मानेवरती जगणे नशिबी आले. अशा भयावह परिस्थितीमध्ये एकीकडे आदिलशाही, दुसरीकडे निजामशाही, दोन्ही इंग्रज, फ्रेंच यासारख्या जुलमी अत्याचारी माणसांच्या छाताडीवर थै थै नाचण्यासाठी 19 फेब्रुवारी या दिवशी एका तेजस्वी सूर्याचा जन्म झाला. तो तेजस्वी सूर्य म्हणजे आणखी कोणी नाही तर महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनावर अधिराज्य करणारे छत्रपती शिवाजी महाराज. अंधार होत चालला आहे त्याला दिवा पाहिजे, अंधार होत चालला आहे त्याला दिवा पाहिजे आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या माणसांना जिजाऊंचा शिवबा पाहिजे आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या माणसांना जिजाऊंचा शिवबा पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? 36 हत्तींचे बळ असणारे, त्रस्त मुघलांना करणारे, परत ना फिरणारे, तिन्ही जगात जाणारे, शिस्तप्रिय, वाणीचे ते जिजाऊंचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हार न मानणारे, राज्याचे हितचिंतक, जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियती सुद्धा करत नाही. विजय सारखी तलवार चालून गेला, विजय सारखी तलवार चालून गेला, निद्र्या छातीने हिंदुस्थानाला हलून गेला, वाघनख्याने अफजल खानाचा पोथळा फाडून गेला, मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना लढून गेला. अरे स्वर्गात गेल्यावर देवानी ज्याला झुकून मुजरा केला, असा एक मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला, असा एक मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला. संकटावर अशा प्रकारे तुटून पडलं पाहिजे की जिंकलो तरी इतिहास घडला पाहिजे आणि हारलो तरी इतिहास घडला पाहिजे. 350 वर्षापूर्वी जिजाऊच्या खुशीत जन्मलेला निरागस बाळ म्हणजे शिवबा, गनिम, इंग्रज, फ्रेंच यासारख्या अत्याचाराचा काळ म्हणजे शिवबा. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा, सलसलत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा, राजनीती, युद्धनीती, गनिमी कावा यासारख्या कुशस्त्राचा पवित्र कळस म्हणजे शिवबा, धार्मिक नैतिकता या विचारांची पवित्र तुळस म्हणजे शिवबा, रयतेसाठी जीवाचं रान म्हणजे शिवबा, कदमकाली मराठ्यांना आलेली जाग म्हणजे शिवबा, या महाराष्ट्रातील माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शिवबा. तुमचा, माझा, त्याचा आणि तिचाही